सोलापूरमध्ये राहूनही जर तुम्ही भुकट किल्ला पाहिला नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत सोलापुरातील एक ऐतिहासिक ठिकाण. ही आहे तिकीट काढायची प्रोसेस. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही कसं तिकीट काढलेलं आहे. तिकीट फक्त ऑनलाईन आहे. हे आहे या किल्ल्यातील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर. आता आपण चाललो आहेत मंदिराला. तर मंदिराला जायच्या अगोदर आपल्याला चप्पल काढायला लागेल आणि कंपल्सरी चप्पल काढण्यात आत जावे. तर हे बघू शकता आपण, हे मंदिर आहे. महादेवची पिंड ह्याच्या खाली आहे. हे आहे महादेवाची पिंड, आपण बघू शकता. हे आहे किल्ल्यातील जुन्या काळातील मंदिर आणि बघू शकता इथलं जरा पडतं झालेलं आहे. थोडं रिनोव्हेशन करायला पाहिजे होतं पण सरकारने केलेलं नाही. काहीतरी फेक हे आहे मंदिराचं सुंदर असं नक्षीकाम बघू शकता. अगोदरच्या काळात सुद्धा किती कलाकारी दाखवलेल्या लोकांनी. ही आहे नागमोडी विहीर. त्याला नागमोडी विहीर ह्याच्यामुळे म्हणतात कारण ह्याचे जे शेप आहे ते नागासारखं आहे. हे आहे किल्ल्याचा बारका दरवाजा बघू शकता. हे आहे या किल्ल्यातील हत्तीखाना बघू शकता. इथं हत्तीला ठेवण्यात येत होते. बघा हे आहे महाकाल दरवाजा. तिथनं आपण किल्ल्यात एंट्री करतो आणि हे आहे महाकालेश्वर मंदिर आणि शनेश्वर मंदिर. आता आपण तुम्हाला आत जाऊन दाखवतात. मंदिरात जायच्या अगोदर आपण चप्पल सोडावी. हे बघू शकता, हे महाकालेश्वर मंदिर आहे. हे आहे सिद्धेश्वर मंदिर. हे किल्ल्याच्या बरोबर शेजारी आहे
म्हणजे तुम्ही किल्ल्यात जर आला तर तुम्ही इथनं बघू शकता सिद्धेश्वर मंदिरला. हे आहे एक सिक्रेट डोअर आहे, ते ह्या किल्ल्यापासून म्हणजे असं आतल्या बाजूला आत नाही सोडत आहे, पण इथं जे माणसांनी कसं कचरा केलेला बघू शकता तुम्ही. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की इथं पण भिंत आणि इथं पण भिंत आहे. ते दोन भिंती घेण्याचं कारण असं आहे की इथं जे शत्रू जर समजा हमला केले या किल्ल्यावर तर त्यावेळेस का इकडं दोन तटबंदी असल्यामुळे इकडं वर मावळे थांबत होते आणि तिकडनं जरी त्यांनी हमला केला तर इकडनं त्यांनी लगेच आत्मसमर्पण सौ पद्मावती माता मंदिर, बाळातीन विहीर बुरुज तिकडे समोर आहे. सौ पद्मावती माता मंदिर हे आहे. इथं मंदिर असण्याचं कारण असं आहे की ही किल्ला बनण्यासाठी एका गर्भवती बाईची बली द्यायला होती, तर त्यासाठी इथं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर या मंदिर हे पद्मावती यांचं आहे. तर यांनी ही खूप धाडसी बाई होती, त्यांनी ह्या मंदिरासाठी आपली बली दिलेली आहे. आणि त्यांचं जे बुरुज आहे ते तुम्हाला इथं दिसत आहे की इथं त्यांचं बुरुज आहे. आम्ही आलेल्या रस्त्याने परत रिटर्न जात आहोत, कारण हे पुढं जो भिंत आहे म्हणजे जो भिंत कोसळलेली आहे, त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. त्यासाठी आम्ही रिटर्न जाऊन तुम्हाला ते दाखवणार असेल. ह्या जागेवर 32 खांब आहेत आणि आम्हाला या जागेची काही जास्त माहिती नाही, त्यामुळे आम्हाला याचे कारण माहित नाही की ते 32 खांब का बरं देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला माहिती झाल्यास आम्हाला कमेंट करा. ही आहे एक चौकोन विहीर. ही आहे लाल विहीर आहे. हे आहे निशान बुरुज. इथं जे वर फ्लॅग फडकवतात तर अशा प्रकारे आमचा हा किल्ला बघून झालेला आहे. आणि तुम्ही पण हा किल्ला खरंच विजिट करा, खूप चांगला आहे, बघण्यासारखं आहे. डिझाईन वगैरे खूप चांगली केलेली आहे कारागिरांनी. आणि परत ह्या तर एंट्री फी आहे मोठ्या माणसांसाठी 10 रुपीज आणि चिल्ड्रनसाठी फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि परत रेल्वे स्टेशनपासून हा किल्ला 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि बस स्टँडपासून हा किल्ला 1 किलोमीटर अंतरावर आहे. खरंच नक्की विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.